जगात जर आपण पाहिलं तर शेळेपासून मंदिरं बनवली गेलेली आहेत. बरोबर आहे. जगामधलं हे एकमेव असं मंदिर आहे की ते शेळेसाठी मंदिर बनले. तुकाराम महाराजांच्या कारकिर्दीत मात्र दुष्काळ असेल किंवा त्यांचा व्यापारातला तोटा असेल आणि कौटुंबिक संकट बरेच आली. त्यावेळेला त्या तरुण वयात तर तुकाराम महाराजांच्या मनावरती काय परिणाम झाला त्याचा? इंद्रायणीच्या डोहामध्ये ज्या पद्धतीने अभंग सोडले त्यावेळेस त्यांना अत्यंत दुःख झालेलं होतं की माझा परमार्थ बुडतोय. पण ज्यावेळेस लोकांची कर्ज खतावणी ते इंद्रायणीमध्ये सोडत होते अत्यंत आनंद त्यांना झाला. तुकाराम महाराजांचा कोणता संदेश तुम्हाला आजही लागू पडतो अभंगातून की लोकांनी संकटाच्या काळी कसं राहायला पाहिजे? युक्त आहार विहार नेम इंद्रिया सार नसावी बासर निद्रा भाऊ बासर. शिवाजी महाराज आणि संत तुकोबाराय यांचं नातं कसं होतं? सैनिकी जो पेहरावे ना बाहेर ठेवत होती इतक्या निर्धास्तपणे ते आपल्या तुकोबारायांना भेटायला यायचे. त्यांना तुकोबारायांची ताकद माहिती होती. आम्ही वैकुंठवासी आलो याची कार्यनासी. मग तुकाराम महाराजांनी येण्याचं स्थान काय सांगितलंय? वैकुंठ. आम्ही वैकुंठाहून आलेलो आहोत, पुन्हा कुठं जाणार आहोत? वैकुंठाला जाणार. तर तुकाराम बीजचं ऐतिहासिक आध्यात्मिक महत्व काय आहे? काय आहे तुकाराम बीज? आम्हाला विस्तृतपणे सांगा. मंडळी नमस्कार. हजारो वर्षापासून आपल्या महाराष्ट्रामध्ये संतांची परंपरा आहे. संत ज्ञानेश्वरांपासून संत एकनाथांपर्यंत. आणि अशाच एका संतांपैकी एक संत जे का रंजले गांजले या उक्तीप्रमाणे सामान्यातल्या सामान्य माणसाला आपला दिनकर्मा करता करता कर्मकांड न करता साध्या पद्धतीने परमेश्वराची भक्ती परमेश्वराचं नामस्मरण कसं करता येईल यासाठी ज्यांनी रामकृष्ण हरी असा मंत्र दिला असे जगद्गुरू संत तुकोबाराय त्यांच्या मंदिरामध्ये आज आपण जाणून घेणार आहे की संत तुकाराम महाराजांच्या बालपणापासून त्यांच्या वैकुंठापर्यंत जाण्यापर्यंतचा प्रवास. आणि या प्रवासादरम्यान तुकाराम महाराजांनी त्यांच्या आयुष्यात आलेले प्रसंग, त्यांनी झेललेले हाल अपेष्टा आणि त्यांनी केलेलं महान कार्य, त्यांनी लिहिलेले अभंग आजही कसे आपल्याला दैनंदिन जीवनात लागू पडतात आणि 350 वर्षानंतर सुद्धा आपण त्या अभंगांमधून काय शिकलं पाहिजे. तुकाराम महाराजांची शिळा मंदिराची स्थापना असेल, तुकाराम महाराजांचा वैकुंठाला जाण्याचा प्रवास असेल, हा सर्व आपण जाणून घेणार आहे आजचा आपला मुद्द्याचं बोला या एपिसोडमधून. आणि आज आपल्यासोबत असणार आहेत या संस्थांचे माजी विश्वस्त हरिभक्त परायण नितीन महाराज मोरे. चला तर मग सुरू करूया आजचा हा एपिसोड. कारण महाराजांचे अभंग नुसते ऐकून आपल्याला चालणार नाही, तर ते अनुभवणं सुद्धा गरजेचं आहे. अर्थातच तुकोबारायांची महती काही मिनिटांमध्ये काही तासांमध्ये सांगणं शक्य नाही आणि म्हणूनच या पॉडकास्टचे आम्ही 2 किंवा त्यापेक्षा जास्त भाग करणार आहे. तर सर्वांना विनंती राहील की तुकोबारायांचा हा इतिहास, त्यांची महती जाणून घेण्यासाठी सर्व पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की बघा. महाराज, सुरुवातीलाच मला तुम्हाला असं विचारायचं आहे की तुकाराम महाराजांचं कार्य अभंगातून वगैरे सर्वांना माहिती आहे, त्याच्याकडे आपण जाणारच आहे. पण तुकोबारायांचा जन्म आणि त्या संदर्भातली त्यावेळची परिस्थिती याबद्दल मला जरा सांगा. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा ज्या काळामध्ये जन्म झाला त्या काळामध्ये परिस्थिती ही चांगली नव्हती. कुठली? महाराष्ट्राची तरी निदान. सामाजिक असेल, आर्थिक असेल किंवा आध्यात्मिक असेल, ह्या तिन्ही गोष्टी एकदम अवास्तव होत्या. दिल्लीच्या तख्तावरती शहाजहान बसलेला होता. प्रजेकडे कुठल्याच प्रकारचं लक्ष नव्हतं आणि तुकोबारायांच्या जन्माच्या आधीपासून दर 10-11 वर्षांनी दुष्काळ पडत होता. म्हणजे सुलतानी संकट होतं आपल्या महाराष्ट्रावरती आणि आसमानी संकट होतं. आसमानी संकट सुद्धा. ही 2 संकट पूर्णपणे महाराष्ट्राला खिळखिळ केलेलं होतं. 1-1 किलो धान्यासाठी 1-1 किलो सोन्याच्या मोहरा द्यावा लागत होत्या. बापरे. म्हणजे ती महागाई किती भयानक होती. आणि सतत असणारी आक्रमणं महाराष्ट्रावरची आणि त्याच्यात महाराष्ट्रातले आपल्यातले असलेले मतभेद, एकमेकावरती आक्रमणं, असा तो काळ होता. अशा परिस्थितीत संत तुकारामांचा जन्म झाला. बर. आणि ते जे वातावरण होतं, मग लहानपणापासूनच
महाराजांना अध्यात्माची ओढ होती का असा कोणता प्रसंग आला लहानपणी की महाराज अध्यात्माकडे ओढले गेले? जगद्गुरू तुकाराम महाराजांचं जे घराणं आहे, 7 पिढ्यांची विठ्ठल भक्ती होती त्यांच्या घराण्यामध्ये. बर. मूळ पुरुषचे पूर्वज विश्वंभर बाबा म्हणतो ना आपण, हा 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 हा. ते मूळ पुरुष विश्वंभर बाबांचा जन्म राजघराण्यातला होता. बर. ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये 5 मुस्लिमी राजवटी होत्या, हम्म. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो विजापूरवरनं बहामुनी बादशाह होता, हम्म. त्यांनी त्याच्या 5 शाही या ठिकाणी निर्माण केल्या होत्या महाराष्ट्रावरती राज्य करण्यासाठी. आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, बिद्दीरशाही. बर. तर जावळीच्या खोऱ्यामधनं जो राज्य कारभार चालायचा हम्म. ते विश्वंभर बाबांचं घराणं होतं मोरे. बर. आज आपण जे चंद्रराव किंवा यशवंतराव ही नावं घेतो, परंतु ही नावं नाही, त्यांना दिलेले ते किताब आहेत. बर. जावळीच्या मोऱ्यांना ते दिलेली किताब आहेत त्या काळात. आणि त्या मोरे घराण्यातून तुकोबारायांच्या अगोदर 7 पिढ्या, म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचा तो समकालीन आहे. आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीस्थ झाल्याच्या नंतर आपल्याकडे तसं पाहिल्यानंतर ही आक्रमणं सुरू झालेली आहेत. ज्ञानेश्वर महाराजांच्या काळापर्यंत ठीक होतं, यादव वगैरे ही मंडळी होते. मग त्यातून विश्वंभर जे आहेत मूळ पुरुष, हा, तिथूनच त्यांनी सुरुवात केली भक्ती मार्ग. नाही, विश्वंभर बाबांच्या अगोदरही त्यांच्या घराण्यामध्ये विठ्ठल भक्ती होती. बर. म्हणजे त्यांची आई विश्वंभर बाबांना सांगते की तुझ्या वडिलो वडिले निर्धारे चालवली पंढरीची वारी, तयाशी तू अंतर न करी सर्वता तरच संसारी सुफळपणा. बर. पंढरीची वारी ही त्याही पूर्वीपासून होती, विश्वंभर बाबांच्याही आधीपासून होती. परंतु विश्वंभर बाबा ज्या काळामध्ये होते, इतर त्यांचे जे बंधू होते ते एक प्रकारचे राजघराण्यात जरी असले तरी त्या बहामुनी बादशाच्या आदेशावरनं त्यांना ते काम करायला लागायचं. ते काम करत असताना आपल्याच लोकांकडून लूट केली जायची. त्यांचं ते वागणं विश्वंभर बाबांना नाही आवडलं आणि मग जावळी सोडली. म्हणजे विश्वंभर बाबांनी जावळी सोडून 700 वर्ष झाले असं म्हटलं तरी चालेल. आणि ते इथं आले. ते तर आलेच, पण विश्वंभर बाबांच्या नंतर जगद्गुरू तुकोबारायांपर्यंत किंवा किंबहुना त्याच्यानंतरही राजघराणं असतं तरी आम्ही जावळीकडे डुंकून नाही पाहिलं, कारण आम्ही फक्त विठ्ठल भक्ती स्वीकारली. म्हणजे राजघराण्याच्या वारसापेक्षा संतांचा वारसा फार मोठा. फार मोठा आहे. तुम्ही वारसा सांगितला त्यामुळे असं लक्षात येतं की लहानपणापासूनच संत तुकोबारायांना अध्यात्माची ओढ होती, विठ्ठलाची ओढ होती, वारीची परंपरा गेल्या 7-8 पिढ्यांपुढे होती. त्यामुळे लहानपणापासून भक्ती आणि अध्यात्म हे साहजिकच तुकोबारायांच्या मनामध्ये आणि शरीरात भिनलं होतं. जसं तुम्ही सांगितलं की दर 10-11 वर्षांनी दुष्काळ यायचा किंवा काय यायचा, पण एका बाजूला भक्तीचं वातावरण असलं तरी तुकाराम महाराजांचं घराणं हे सावकारी घराणं होतं. राजघराणं नसलं तरी सावकारी घराणं होतं. घरी सगळं मुबलक होतं. इतक्या पिढ्यानपिढ्या एक प्रतिष्ठित घराणं असं पण होतं. पण ओव्हरऑलच तुकाराम महाराजांच्या कारकिर्दीत मात्र दुष्काळ असेल किंवा त्यांचा व्यापारातला तोटा असेल आणि कौटुंबिक संकट बरीच आली. त्यावेळेला त्या तरुण वयात तर तुकाराम महाराजांच्या मनावरती काय परिणाम झाला त्याचा? तुकाराम महाराजांचं जीवन अंतर्बाह्य कसं बदलून गेलं? जगद्गुरू तुकाराम महाराजांचं चरित्र महिपत बाबांनी ज्यावेळेस सांगतात, बर, त्यावेळेस ते तुकोबारायांचा तो काळ सांगताना काय सांगतात माहितीये का? माता पिता बंधू सज्जन, घरी उदंड धनधान्य, शरीर आरोग्य आणि लोकात मान. बर. ह्याहून लक्षात येतं की तुकोबारायांच्या घरी काय होतं, की धनधन संपदा भरपूर होती, परंतु एक प्रतिष्ठित असल्यामुळे लोकांमध्ये फार मोठा मान होता त्या घराला. बरोबर आहे. आणि शारीरिक दृष्ट्या पाहिलं तर एकदम भक्कम कष्ट करून असं पिळदार बनवलेलं त्यांचं ते शरीर. सगळ्यात महत्वाचं लोकांना मदतीसाठी धावणारं जगद्गुरू तुकोबारायांचं आयुष्याच्या पूर्वी सुद्धा तसंच होतं. एकदम सुपल संपन्न घराणं होतं. आनंदाची लोही, आनंद तरंग असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे जसं आपण आजच्या भाषेत म्हणतो की एका सावकाराचा मुलगा जसा असायला पाहिजे, तसं बलदंड शरीर, खात्या पित्या घरचा, सर्व सुखी सुविधांनी तृप्त असंही घराणं होतं. आणि सोबतच अध्यात्माचा पण ओढा होता, अध्यात्माचा वारसा होता आणि त्यात तुकाराम महाराजांची जडणघडण झालेली. हा वारसा चालूच होता. पण
दुष्काळाची जी सारखी परिस्थिती होती त्यावेळेला तुकाराम महाराजांच्या ऐन उमेदीच्या वयात महाराष्ट्रावरती पुन्हा एकदा दुष्काळाचं संकट आलं होतं. आणि असे प्रसंग आहेत की ज्या वेळेला पहिली कर्जमाफी असा जो प्रसंग आहे जो तुकाराम महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीत ज्यावेळेला त्यांच्या हातात घराचा कारभार आला होता एक सावकार म्हणून, त्यावेळेला त्यांनी कर्जमाफी केल्याचे प्रसंग आहेत. तर तो प्रसंग नेमका काय होता आणि त्यावेळेला कर्जमाफी करण्याचा जो तुकाराम महाराजांचा निर्णय होता त्यामागची भूमिका काय होती महाराजांची? जगद्गुरू तुकोबारायांना त्या दुष्काळामध्ये त्यांच्याच शब्दात सांगायचं म्हटलं तर देव भक्ता लागे करुणे दे संसार, अंगी वारंवार करत असे. अनेक संकट तुकोबारायांच्या जीवनात येत होती. परंतु ह्या दुष्काळामध्ये स्वतःची बायका मुले फक्त धान्यासाठी विकायला लोक तयार झालेली होती. बापरे. तुकाराम महाराज जरी संपन्न होते संपूर्णपणे त्या काळात सुद्धा तुकोबाराय कर्ज देत होते लोकांना, पण लोकांची ती अवस्था त्यांनी पाहिली आणि खरा परमार्थ तुकोबारायांच्या जीवनातलं वैराग्य तिथून सुरू झालं. तुकोबाराय देहुगाव सोडून भामचंद्र डोंगरावरती गेले, ध्यानस्थ बसले आणि त्या ध्यानस्थ अवस्थेमध्ये त्यांना अशी जागृती आली. प्रत्यक्ष परमात्म्याने तर त्यांना दर्शन दिलं, पण त्यांना शोधायला गेलेले त्यांचे बंधू कान्होबाराय ह्यांना सुद्धा त्यांच्यामुळे तिथं पांडुरंगाचं दर्शन झालं. परंतु तुकोबाराय घरी यायला निघाले, पण त्यांनी सांगितलं की कान्होबा, जीवनाचा जगण्याचा खरा अर्थ मला आता कळलेला आहे. समाजाला आता खरी माझी गरज आहे. तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता, मी फक्त आता उपकारासाठी आहे आणि ह्याच्यामध्ये मी तुला आग्रह करणार नाही. परंतु हे जे लोकांना आपण कर्जाने पैसे वगैरे देतो, कर्ज फेडण्यापेक्षा आपण कुणाचे तरी कर्जदार आहोत, आपल्यावरती कोणाचे तरी कर्ज आहे, ही भावना त्यांना जास्त छळते रे. ह्या भावनेतूनच मला त्यांना बाजूला काढायचंय. कान्होबाराय म्हटले काय करायला पाहिजे? काय नाही, त्यांची आपण सगळी कर्जमाफी करून टाकू. कान्होबा म्हटले महाराज, तुम्ही तर सगळं घरदार सोडले, बोलले प्रपंच सोडलाय, ही सगळी जबाबदारी मी घेतोय. त्यांचं जीवनक्रम आपण कसं करणार आहात? ठीक आहे, सिद्धावस्थेमध्ये तुम्हाला कशाची गरज आहे? तुम्ही सांगताय की झाडाचा पाला खाऊन सुद्धा आपण जगू शकतो, कंदमुळे खाऊन जगू शकतो, परंतु ही लहान लहान मुलं आहेत तुमची, त्यांचं कसं सांभाळ करणार? आणि मग दोघा भावांची चर्चा ठरली. कान्होबारायांनी आपल्या वाटाची खतावणी बाजूला केली आणि तुकोबारायांनी सगळ्यात आधी सगळ्या लोकांची कर्जमाफी केली. इंद्रायणीच्या डोहामध्ये ज्या पद्धतीने अभंग सोडले त्यावेळेस त्यांना अत्यंत दुःख झालेलं होतं की माझा परमार्थ बुडतोय, पण ज्यावेळेस लोकांची कर्ज खतावणी ते इंद्रायणीमध्ये सोडत होते, अत्यंत आनंद त्यांना झाला. इतका आनंद झाला की खरोखर म्हणजे आपण म्हणतो ना की आपल्या जीवनाचं सार्थक झालं. पण फक्त कर्जमाफी केली म्हणजे त्यांचं कर्ज नदीमध्ये बुडवलं, सोडून दिलं. याचा अर्थ असा झाला की मी तुमचा आता कुठला सावकार नाही, तुम्ही माझे कर्जदार नाही. पण त्या काळाची लोक अशी होती, ती बी इंतवान लोक होती. गरिबी जरी असली तरी त्यांना काही गोष्टी मान्य नसायच्या. मग ते म्हटले महाराज रोजगार द्या, काम द्या. मग देवसुख मंदिर हे भंगलेलं होतं, ह्या मंदिराचा जीर्णोद्धार तुकोबारायांनी चालू केला आणि त्यांच्या वडिलांनी त्यांना पाठीमागं सांगून ठेवलं होतं की माऊलींचं मंदिर शेजारीच आहे ज्ञानेश्वर महाराजांचा आळंदीला, त्याचाही जीर्णोद्धार आपल्याकडनं राहिलेला आहे रे तुकोबा. आणि मग तुकोबारायांनी सगळ्यात प्रथम माऊलींचं आळंदीचं जे मंदिर बांधलं, त्यांच्या समाधीच्या बाहेरचा जो भजनी मंडप आहे छोटासा, तो तुकोबारायांनी बांधला. ज्यावेळेस प्रतिभाताई पाटील तुम्हाला मग अशी मी सांगितलंच होतं की देहूमध्ये आल्या शिळा मंदिराचा पायाभरणीला, त्यावेळेस ग्रॅज्युएटमधले काही पुरावे त्यांना देण्यात आले, पेज नंबर सकट. आणि मग त्यांच्याच हस्ते माऊलींच्या मंदिरामध्ये पहिला बोर्ड लावला गेला की ह्या मंदिराचा, ह्या पंखा भजनी मंडपाचा जीर्णोद्धार जगद्गुरू तुकोबारायांनी स्वखर्चाने केला. स्वखर्चाने तुकोबारायांनी एवढं मोठं काम केलं तुम्ही सांगितलं. म्हणजे थोडक्यात रोजगार हमी योजना पण राबवली आणि कर्जमाफी, म्हणजे महाराष्ट्रातली पहिली कर्जमाफी योजना त्यांनी राबवली, रोजगार हमी योजना पण राबवली. एखाद्याच्या आयुष्यातलं दुःख कमी करण्यासाठी आपण त्याग करणं
हे संतांनीच करू जाणं. आणि त्याचं एक ज्वलंत उदाहरण आपल्या समोर आहे, ते म्हणजे जगद्गुरू संत तुकोबाराय महाराज. तुम्ही तुकोबारायांविषयी हे सांगितलं की त्यांनी कर्जमाफी केली आणि त्यांनी मोकळं केलं, पण नंतरच्या काळात त्यांच्या कुटुंबावरती सुद्धा असे काही प्रसंग आले की ते अन्नास महाग झाले. म्हणजे दुष्काळामध्ये त्यांचा मुलगा गेला, पण त्याचबरोबर एक प्रसंग असा आहे की त्यांनी त्यांच्या भक्ताच्या मुलाला जीवनदान दिलं. काय होते त्यांची पांडुरंग भक्ती आणि त्यांच्याविषयी भक्ती असणाऱ्या भक्तांविषयी आम्हाला जरा सांगा, तो प्रसंग सांगा आम्हाला. जगद्गुरू तुकोबारायांच्या बरोबर रिद्धी सिद्धी सुद्धा आलेल्या होत्या, परंतु तुकोबारायांनी त्यांना आपल्याजवळ स्थान दिलं नाही. त्यांच्या अनेक अभंगामध्ये तसे अभंग आलेले आहेत. बर. रिद्धी सिद्धी ओंगाळतीद्वारी, पण त्यांना मी दूर केलं. तुकोबाराय सांगतात स्वतःच्या संकटा काळात त्यांनी कधीही त्या सिद्धींचा उपयोग केला नाही. पण ज्यावेळेस लोहगावला जगद्गुरू तुकोबारायांचं कीर्तन चालू होतं आणि त्यांचा एक भक्त होता, शिष्य कोणाला म्हणताच येत नाही. तुकोबारायांना गुरु आणि शिष्य ही परंपराच आवडत नव्हती. गुरुनी न करावा शिष्य, शिष्यांनी न करावा गुरु. वारकरी संप्रदाय ही समतेची भावना ठेवलेला आहे. त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर असणारे जे काय विठ्ठल भक्त होते, जे काय वारकरी संप्रदायाचे माणसं होते, त्यांना मानणारे होते. तो एक दिवस कीर्तनाला चाललेला असताना त्याच्या पत्नीने त्याला थांबवलं की आजच्या दिवस नाही कीर्तनाला गेले तर चालतात. त्या भक्ताला थांबवलं, पण तुम्ही मुलाला वैद्याकडे घेऊन जा, त्याला ताप आलेला आहे, तो हालचाल करत नाहीये, तुम्ही आज नका जाऊ. तुकोबारायांवरती असणारी श्रद्धा आणि त्यांचे विचार, संसार आणि परमार्थ, माया आणि ब्रह्म हे काय हे तुकोबाराय सांगतात. हे काय असेल ते सगळं देवावरती भार ठेवण्याची त्या शिष्याशी असलेली प्रवृत्ती तो कीर्तनाला आला. शेवटी निसर्गाला काय करायचं ते झालं. आजारी मुलगा दगावला, पत्नीला राग आला की हे काय भानगड झाली की तुम्ही तिकडे गेले, हे झालं. तिने ते मुलगा आणलं तुकोबारायांच्या समोरच ठेवलं की तुमच्या नादाला हा लागला आणि हा गेला. तुकोबाराय सुद्धा काय करणार, पांडुरंग पांडुरंग हे काय झालं. पण त्या दिवशी बाकी त्यांनी देवाला प्रार्थना केली, अशक्य ते तुम्हा काय नारायणा निर्जवा चेतना नवाय. तुकोबारायने अभंगाला कीर्तनाला अभंग घेतलाय, अशक्य तुम्हा काय नारायणा निर्जवा चेतना आणायला त्यांचा आघात पाहिला आणि मुलगा उठून बसलं. जगद्गुरू तुकोबारायांनी दुष्काळामध्ये आपला मुलगा अन्न पाण्या वाचून, पत्नी पाण्या वाचून मरताना पाहिली, पण देवाला प्रार्थना नाही केली. त्यांच्या प्रारब्धात आहे. आज तुमच्या माध्यमातून मी सर्वांना सांगतो, मृत्यूचं भय हे आपण आपल्या जीवनामधलं काढून टाकलं पाहिजे. संतांनी आपल्याला तेच सांगितलंय की मृत्यू निश्चितपणाने, तुम्हाला सांगतो की तुकोबारायांचंच प्रमाण आहे, तर मृत्यूचं भय घालवण्याचं काम संतांनी केलेलं आहे. जगद्गुरू तुकोबाराय सांगतात, देहाच्या गावी आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या, नये म्हणू नये धनंजया. किंवा ज्ञानेश्वर मला सांगतात, उपजते ते नासे नासुनी पुनरपे दिसे, हे घटिका यंत्र जैसे. की जीवन आणि मृत्यू आहे. एखादा व्यक्ती सर्व्हिसला लागल्याच्या नंतर ज्या दिवशी त्याच्या कामाला लागतो त्यावेळेस तो कामाला लागण्याचा दिवस त्याच्या त्या पुस्तकामध्ये लिहिला जातो आणि पुन्हा रिटायर व्हायचाही दिवस त्या ठिकाणी लिहायला लागतो. नक्की. आणि मधल्या अंतरामध्ये त्याला तिथे त्याची सेवा द्यायची आहे, सर्व्हिस करायची. जन्माला आलो ही आपण सेवा देण्यासाठी चालवलं आहे आणि एक दिवस जाण्याचा आणि एक दिवस ते आपण जाणारच आहे. त्यामुळेच गेलेल्या माणसाचं दुःख करत बसणं किंवा मी जाणार आहे ह्याची चिंता करत बसणं, त्यापेक्षा आज मी जिवंत असताना काय करतोय, समाजासाठी मी काय करतोय, ह्याकडे जास्त लक्ष देणं गरजेचं असतं. आपण समाजासाठी काय देतोय ही भावना प्रत्येकाच्या मनात असणं गरजेचं आहे. आणि जो आला तो जाणार, ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू निश्चित आहे, हे संतांनी सांगितलं. मृत्यू कधीही लवकरही येत नाही, उशिराही येत नाही. तो ज्या वेळेस यायला पाहिजे त्यावेळेसच येतो. अनेक त्या कथा आहेत त्याच्यामध्ये आपला विस्तार होईल, परंतु
प्रत्यक्ष आपल्यासमोर अनेक अशी उदाहरणं सांगता येतील. जीवनाचं वास्तव आहे की तुम्हाला मृत्यू लोकात मृत्यू आहे. तुम्ही राजे महाराजे असाल, लहानपणी मृत्यू होऊ दे किंवा म्हातारेपणी, ती ठरलेली वेळ आहे. जशी येण्याचे तुम्ही सांगितलं, नोकरी करण्याचा दिवस आहे निश्चित आहे, तसा नोकरी संपण्याचा पण दिवस निश्चित आहे. सर्व्हिस बुकवर लिहिलेलाच असतो. आता हा जो जीवनाचा सार आहे, तुकाराम महाराजांबरोबर आयुष्यात संकट सगळ्या त्या काळातल्या लोकांवरती आली आणि आजही लोकांवरती येत आहे. तुकाराम महाराजांचा कोणता संदेश तुम्हाला आजही लागू पडतो अभंगातून, की लोकांनी संकटाच्या काळी कसं राहायला पाहिजे? काय संदेश दिला तुकाराम महाराजांनी त्यावेळेला? जगद्गुरु तुकोबारायांची अभंग गाथा हीच आपल्याला जगण्याचा मार्ग शिकवणारी गाथा आहे. परंतु सगळ्यात पहिले तरुण पिढी असू द्या, कोणी असू द्या, त्यांच्यासाठी तुकोबारायांनी एक साधा अभंग लिहिला होता. युक्त आहार विहार नेम इंद्रिया सार, नसावी बासर निद्रा भाऊ भाषत. हे तत्वाचं तुम्ही पालन केलं ना, तुमचा आहार हा युक्त आहार पाहिजे. आजच्या काळात तो मिळतो नाही मिळतो ह्याचा विचार न करता हा देह ज्या पंचमहाभूतांनी दिलेला आहे, पंचमहाभूत ज्या पद्धतीने जगतात त्याच पद्धतीने आपल्याला जगलं पाहिजे. की पंचमहाभूतामध्ये सगळ्यात जे सुरुवातीला सांगितलेलं आहे की ऊर्जा तत्व जे सूर्यापासून आपल्याला मिळतं, त्या सूर्योदयाबरोबर आपला उदय झाला पाहिजे, आपण त्या टायमिंगला उठलं पाहिजे. त्याच्यानंतर पुन्हा जलतत्व सांगितलेलं आहे. तर जलतत्वातनं सगळ्यात आधी प्रफुल्लित होतात त्या पालेभाज्या. भला तो झाडपाला असू द्या, तुकोबारायला झालं झाडावर पोटी खावा पाला, तर तो झाडपाला असावा. त्या पालेभाज्या आपण खाल्ल्या पाहिजेत. सकाळी लवकर उठलो पाहिजेत, फिरायला बाहेर गेलं पाहिजे. युक्त आहार विहार, आपला विहार चांगल्या ठिकाणी पाहिजेत. काहीतरी अशा ठिकाणी आपण फिरायला विहार करायला जातो की तिथं जाणं हे आपल्यासाठी धोकेदायक ठरू शकतं. आजच्या या धावपळीच्या जीवनात मोकळ्या वातावरणामध्ये वाकड्या याच्यामध्ये राहायला पाहिजे. विचार डोक्यामध्ये शांत ठेवले पाहिजेत. तरुणांनी याचं अनुकरण केल्याच्या नंतर कलियुगामध्ये जे आयुष्यमान आपलं ठरलेलं आहे किंबहुना 100 वर्षाचं, ते निश्चितपणाने आपण भोगू शकतो. म्हणजे डॉक्टर आज आपल्याला जे सांगतात की तुम्ही योग्य आहार घ्या, तुम्ही योग्य विहार म्हणजे चांगल्या ठिकाणी फिरा, निसर्गात जा, हे तुकाराम महाराजांनी 350 वर्षापूर्वी हो, पण डॉक्टर जे सांगतात ते सांगणं वेगळं आणि तुकोबारायांचं सांगणं वेगळं. लक्षात घ्या, युक्त आहार म्हणजे बदाम काजू बस्त ह्या प्रकार नाही. तो आहार तुमचा बनवताना त्याच्यामध्ये प्रसादाचं रूप पाहिजे. तो बनवत असताना तुमच्या घरातील महिला भगिनी असतील, आई असेल, ती इतकी प्रसन्न पाहिजे की तुमचा तो स्वयंपाक करताना की ती प्रसन्नता तुमच्या अन्नामध्ये उतरली पाहिजे. नाही तर मग बाहेर जेवण मिळतंय, चवदार आहे, तुमच्या जिभेला चवदार आहे, पण ते आरोग्याला घातक आहे. तो युक्त आहार नाही. युक्त आहार नाहीये. घरातलं वातावरण प्रसन्न पाहिजे, तुम्ही सतत प्रसन्न पाहिजेत, तर त्या आहाराला युक्त आहार म्हटलं जाईल. तुम्ही सांगितलं तसं महाराजांनी सांगितलं की युक्त आहार आणि युक्त विहार आपल्याला चांगला हवाय. तर निसर्गाचं आणि महाराजांचं, संत तुकोबारायांचं एक वेगळं नातं. संत तुकोबाराय तासन तास झाडाखाली भजन करत बसायचे अभंग म्हणून. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. तर निसर्गाचं आणि तुकोबारायांचं जे नातं आहे त्याबद्दल जरा आम्हाला सांगा की काय तुकोबारायांची आणि निसर्गाची ती वीण आहे, ती कशी जमली होती? खरं सांगायचं म्हणलं तर जगद्गुरु तुकोबारायांचा जन्मापासून ह्या निसर्गाशी संबंध आहे. बालपणामध्ये जे खेळ होते, आजपर्यंत ते खेळ होते लोकांना माहिती. आज त्याची नावं आपण सांगू शकत नाही. सूरपारंबी म्हणून एक खेळ आहे की तो झाडाच्या फांदीवरती वर चढून तो खेळला जायचा. तो सूरपारंबी खेळ तुकोबारायच्या जीवनात म्हणजे झाडांबरोबर असायचा लहानपणीच. हामामा, फुगडी, हुतुतू, ज्याला आपण आता कबड्डी म्हणतो, हा हुतुतू, हे खेळ तुकोबाराय बालपणापासून खेळत होते. पण त्यांचा खेळण्याचा परिसर होता इंद्रायणी नदी, भंडारा डोंगर. अशा ठिकाणी ते सतत गुरं घेऊन गेले, गाई म्हशींचे पालन. जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे, नुसतं वृक्षवल्ली नाही, तर ही जी धनसंपदा त्या काळातली होती, गाई आणि म्हशीचं पालन, तर ते आपण केलं पाहिजे. आणि मग त्यांना श्रीकृष्णासारखं ज्यावेळेस ते रानात घेऊन गेले, वळायला गेले, की मग त्या ठिकाणी त्यांचे सहकारी वळावायचे.
मग त्यांच्या संग ते खेळ चालायचे. आणि त्यातूनच हा, आणि त्या निसर्गामधनच, त्या निसर्गातच ते पडले, त्या निसर्गातच त्यांना कधीतरी लागला असं. आज आपण म्हणतो ना की कुठल्या गावचं पाणी पिलाय किंवा कुठल्या मातीतला आहे तू, याचा अर्थ काय होतो की तुम्ही ज्या भागातलं पाणी पिताय, की तुम्ही पडलाय, तुम्हाला ठेस लागली, तुमचा गुडघा फुटलाय, ती माती तुमच्या रक्तात येते. अच्छा लक्षात घ्या, कुठल्या मातीचा आहे म्हणजे कुठली ती माती, ते ते तुमच्या पवित्र तुमच्या शरीरामध्ये आलेलं आहे, ते पाण्याने तुम्हाला घडवलेलं आहे. आणि हे निसर्गाशी नातं तुकोबारायांनी अगदी जवळनं पाहिलेलं आहे. लहानपणापासून. अगदी लहानपणापासून ते पाहत असताना त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. लक्षात घ्या, ह्या निसर्गाला जर आपण सांभाळ, तुम्ही आता अभंग घेतला, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, हा अभंग फक्त झाडे लावावीत म्हणून नाही वापरायचा. आज जगात जर प्रत्येकाने ठरवलं ना की मी झाड तोडणार नाही, तर तुम्हाला झाड लावायची गरजच नाही. खरंय खरंय. फक्त शो साठी एक झाड लावायचा, त्याचा फोटो काढायचा, त्याच्यावरनं अनेक पुरस्कार मिळवायला पाहिजे, पुन्हा त्या झाडाचं काय झालं ते पाहायचं नाही. एवढ्या गोष्टी करण्यापेक्षा मी एकही झाड तोडणार नाही, किंवा माझ्यामुळे एकही झाड तोडलं राहणार नाही किंवा तोडून देणार नाही, एवढं म्हटलं तरी हे आपले वृक्ष राहतील. आणि ह्या वृक्षांना तुलना त्यांनी आपल्या सगळ्या सोयऱ्यांची दिली. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी आणि वृक्षवल्ली. ज्याप्रमाणे आपण आपल्या पाहुण्यांना दुखवतो का, नाही. त्यांना संभळतो, बरोबर आहे. तसं या जंगलातल्या प्राण्यांना, ह्या झाडांना आपण दुखवलं नाही पाहिजे. ते आपले मित्र आहे, सोयरे आहेत. ते आपले सोयरे आहेत, आपले सोयरे दुखवले गेलेले नाही पाहिजे. खरंय, तुम्ही सांगितलं की एक सुद्धा झाड जरी नाही तोडलं तरी आपोआप निसर्ग त्याचं रिसायकलिंग करत असतो. निसर्ग आपोआप वाढत असतो, त्याला वाढवण्याची गरज नाही, निसर्ग आपल्याला वाढवतो. आणि हे संत तुकारामांनी 350 वर्षापूर्वी अभंगातून सांगितलेलं आजही लागू होतं. ह्याही पुढे मी तुम्हाला अजून सांगू शकतो की ज्यावेळेस वृक्ष लागवड केली जाते, ती कुठले वृक्ष आणून आपण लावतो त्याचा अभ्यास केला पाहिजे. आणि ते वृक्ष लावत असताना आपण तिथं खणकाम करतो, बाजूचे जागा स्वच्छ करायला जातो, पण निसर्गातनं ज्या उपजत येणाऱ्या वनस्पती आहेत, आयुर्वेदिक वनस्पती आहे, की त्यांच्या निर्माण होण्यानं हे वातावरण शुद्ध होणार आहे, ते आपण नष्ट करतोय. आणि नवीन आणि त्या ठिकाणी कुठलं तरी इंग्रजी झाड आणून लावतोय की त्याचा काहीच उपयोग नाही, की त्याच्यावर मुंगे सुद्धा चढत नाही. अशी झाडं आज आपण चांगल्या चांगल्या ठिकाणी लावल्यात. मोठमोठे कार्यक्रम घेताना अनेक झाडं तोडली जातात. म्हणून मी सांगितलं, झाडं नाही लावता आली तर लावू नका, पण झाडं तोडू नका कुठली. बरोबर आहे, बरोबर आहे. हे झालं नैसर्गिक आणि एकंदरीतच संत तुकोबारायांचं जीवन. मला जाणून घ्यायचं आहे की संत तुकोबारायांचा समाजकारण आणि अप्रत्यक्षरित्या राजकारण म्हणता येणार नाही, पण छत्रपती शिवरायांच्या वरती त्यांच्या सुरुवातीच्या काळात फार पगडा होता. आणि त्याचीच एक खून म्हणून भक्तिशक्ती भेट म्हटली जाते. तर शिवाजी महाराज आणि संत तुकोबाराय यांचं नातं कसं होतं, काय शिवाजी महाराजांनी संत तुकोबारायांच्याकडून शिकवण घेतली किंवा त्यांची भेट कशी झाली? जगद्गुरु तुकोबारायांचा जन्म देहूमध्ये झाला, बरोबर आहे. 1608 साली. हम्म. त्याच्यानंतर बरोबर 22 वर्षांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ह्याच परिसरात म्हणजे शिवनेरीवरती झाला, 1630 ला. 1630 ला, बरोबर. म्हणजे 1608 ते 1630 म्हणजे 22 वर्षांनी झालं थोडं. बरोबर आहे. पण दोन्हीही हे थोर महापुरुष किती जवळ होते. शिवनेरी आणि दिवसांतर जर तुम्ही पाहिलं तर त्या काळाच्या मोजमापाने केलं तर ते 30-40 किलोमीटर पर्यंत. आता रस्त्याला वळणं वगैरे तिथे ते किलोमीटर त्याचं वाढते, तो भाग वेगळा आहे. पण दोन्ही आपल्यासाठी अवतार पुरुषच होते आणि एकाच ठिकाणी होते. आणि ज्यावेळेस तुकोबाराय ह्या अध्यात्माची वाटचाल करत होते, त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हा महाराष्ट्र धर्म वाढवण्याचा विचार करत होते. बरोबर आहे. रायरेश्वराची शपथविधी घेतलेली होती. जगद्गुरु तुकोबारायांच्या तुकाराम बीजाच्या दिवशी एकाच दिवशी शिवजयंती आणि तुकाराम बीज आली होती. हो हो हो. त्या दिवशी संस्थांनी आज छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराज यांच्या फोटोचं अनावरण केलं, चित्राचं अनावरण केलं. त्यामध्ये दाखवलेले शिवाजी महाराज बाल स्वरूपामध्ये दाखवलं. नुकत्याच त्यांना मिशा फुटल्या दाखवल्या. आणि तुकोबाराय जवळजवळ 40 वर्षाचे आपण दाखवतोय. 22 वर्षाचं अंतर आहे ते अंतर आहे. परंतु ज्या वेळेस शिवाजी महाराजांनी रायरेश्वराची शपथ घेतली की आता आपल्याला महाराष्ट्र धर्म निर्माण करायचा आहे
आणि तेव्हापासून त्यांचं कार्य चालू होतं. त्यांच्या पूर्वीच तुकाराम महाराजांनी ही रचना चालू केल्या होत्या त्यांच्या कव्याच्या. त्या काळामध्ये एक दौंडी पेटवली गेली की स्वराज्याच्या ह्या काळामध्ये कामामध्ये जो सहभागी होईल त्याला बसायला घोडा, त्याच्या पायात चांदीचा तोडा हा दिला जाईल, बर. सैन्यामध्ये यावे. परंतु ती जी परिस्थिती होती मुघलांची की मंदिरातल्या घंटा बांधून ठेवलेल्या होत्या. स्वतःला धर्मरक्षक समजणाऱ्या लोकांनी आपले पंचे काढून लुंग्या घालायला सुरुवात केली होती. तुकोबारायांचा अभंग आहे, कातडी विजारी नेसती म्हणून. धर्माचा एवढा अधर्म झालाय की त्यांच्या समोर आपला धर्म दाखवायला मराठा माणूस घाबरत होता. त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी संकल्पना स्वराज्याची केली होती, परंतु सैन्य म्हणून कोणी मिळत नव्हतं. तुकोबारायांची त्यांची भेट झाली आणि तुकोबारायांनी सांगितलं हे आमच्यावरती सोडा. आणि तुकोबारायांची इथून पुढची कीर्तने अभंग पायकाच्या अभंगावरती सुरू केली. पायकाच्या अभंग म्हणजे कसं आहे की जर आपल्या राजावरती कोणी बाण चालत असेल तर त्याच्या पुढे जाऊन आपण उभं राहायचंय. शत्रूला आपण कसं फसवायचंय, त्याला कसं चुकीच्या वाटण्याने पाठवायचे, हे तुकोबाराय सांगतात. आणि स्वराज्यामधल्या मावळ्यांना त्यांनी सांगितलं, गीतायुक्ती सांगितलेलं आहे की देश कार्य करत असताना जरी एखादा दारातीर्थी पडला, मृत्यूच्या आहारी गेला तो, तरी त्याला स्वर्गातलं पहिलं दार उघडलं जातं. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज सांगायचे, माझी तलवार भवानी आहे, भवानी मातेने मला ती दिलेली आहे. लोकांच्या अंगामध्ये काय करायचे, स्मरण वाढायचं, आपल्याला काय भीती नाही. बरोबर आहे. तसे तुकोबाराय सांगायचे, जरी तुम्ही मेला ना तरी तुम्हाला पहिलं स्वर्गातलं दार उघडलं जाणार आहे. आणि युद्धात मेल्याच्या नंतर 2 प्रकारच्या गोष्टी तुम्हाला प्राप्त होतात. एक वीरत्व मिळतं, वीरमरण मिळतं, आणि समाजामध्ये तुमची पुन्हा प्रतिष्ठा वाढते. बरोबर आहे. तुकोबारायांची प्रमाण आहे, रणी मरे, म्हणजे रणामध्ये जर मेलं तर ते त्याचं भाग्यच आहे. आणि अशा पद्धतीने मग तुकोबारायांनी पाईक निर्माण केले की ज्यांचं नाव पुढं मावळे पडलं तोच हा मावळ पट्टा आहे आपला. आणि ह्याच मावळ पट्ट्याने छत्रपती शिवाजी महाराजांना साथ दिली शेवटपर्यंत आजही. आणि छत्रपती शिवाजी महाराज अनेक वेळा जगद्गुरु तुकोबारायांच्या घरी यायचे. पण ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारायांच्या घरात असायचे त्यावेळेस बाहेर तुकोबाराय पहारा देत असायचे मावळ्यासमवेत. म्हणजे इतके निर्धास्तपणे तुकाराम महाराजांना भेटायला शिवाजी महाराज आल्याच्या नंतर स्वतःची तलवार, स्वतःची ढाल, स्वतःचे घोडे, म्हणजे जे सैनिकी जो पेहरावे ना बाहेर ठेवत होते, इतक्या निर्धास्तपणे ते आपल्या तुकोबारायांना भेटायला यायचे. त्यांना तुकोबारायांची ताकद माहिती होती. हे नेसते दिसायला जरी आपल्याला साधू संत वाटायचं, देवाच्या पाया बसून यांचं समाधान नव्हतं, यांना लोकांनाच देव करायचं होतं. तुकोबारांचे अभंग, देव पाहावयास गेलो देवच होऊन ठेलो. देव कुठे आहे? देव प्रत्येकाबरोबर आहे. प्रत्येकाकडे एक अशी अचाट शक्ती आहे, त्या शक्तीचा जर त्यांनी उपयोग केला तर निश्चितपणाने सगळे पाहिजे त्या गोष्टी तुम्ही प्राप्त करू शकता. देव प्रत्येकात आहे. प्रत्येकात आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी रणांगणावर जाऊन, त्यांच्या मावळ्यांनी रणांगणावर जाऊन तो पराक्रम केला आणि स्वराज्याची निर्मिती केली. पण त्याचबरोबर संत तुकाराम महाराजांनी आपल्या वाणीतून, आपल्या अभंगामधून, जसं तुम्ही सांगितली, पाईक निर्माण केले आणि या मावळातल्या लोकांमध्ये ती प्रेरणा निर्माण केली, ती वीरश्री आणली की आपल्या राजासाठी पाईक बना. आणि मग हे मावळे तयार झाले आणि स्वराज्य उभा राहिलं. संत तुकाराम महाराजांचा प्रवास खूप मोठा आहे आणि त्यांचं कार्यही खूप मोठं आहे. आपण बरेचसा उल्लेख केला की लहानपणापासून आपण अगदी त्यांच्या गाथा बुडवण्यापासून शिळा मंदिर, ह्या सगळ्या गोष्टींची आपण चर्चा केलेली आहे. महाराजांचा ज्या वेळेला विचार आला वैकुंठ गमनाचा, महाराजांनी ठरवलं की माझं कार्य आता इथलं संपलेलं आहे, तुम्ही सांगितलं, तर तो सदैव वैकुंठाचा जो सगळा प्रसंग आहे तो कसा आहे आणि त्याच्यात आपण तो इतिहास आणि श्रद्धा, त्याच्याविषयी असणाऱ्या सर्व समाजाचे भ्रम किंवा श्रद्धा, याच्याबद्दल जरा आम्हाला सांगा की काय होता तो नेमका प्रसंग. जगद्गुरु तुकोबारायांचं सदैव वैकुंठ गमन हा अनुभव कुणालाच घेता येणार नाही. हा अनुभव कुणालाच घेता येणार नाही.
आणि कुठल्याही विज्ञानाने त्याला सिद्ध करण्या एवढं विज्ञान आपलं सक्षम नाही. लक्षात घ्या, पाण्यामध्ये O2 ऑक्सिजन आहे, ह्याचा शोध लागल्याच्या नंतर आपण म्हणायला लागलो की त्यात ऑक्सिजन आहे. पण त्यापूर्वी तो नव्हता का? होता म्हणूनच शोध लागला. पण तोपर्यंत विज्ञान आपलं अपूर्ण होतं ना. हा, बरोबर. पण छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेस रायगडावरनं पुण्यामध्ये यायचे, कात्रजला आल्याच्या नंतर तिथं जे आज तुम्हाला तळ दिसतं ना, कात्रजचं तळ, तिथून एक भुयारी मार्ग होता की जो लाल किल्ल्यापर्यंत येत होता, शनिवारवाड्यापर्यंत येत होता त्या एरियात त्या काळामध्ये. मग कात्रजमध्ये त्या भुयारी मार्गानं आत येताना पहिल्यांदा ते पाणी सोडायला लागायचं. पहिला पाण्याचा प्रवाह तिथपर्यंत पोहोचायचा आणि नंतर सैनिकासह छत्रपती शिवाजी महाराज पुण्यामध्ये प्रवेश करत होते भुयारी मार्गाने, जी भुयारी आजही सापडतात. मग हा पाण्यातला O2 ऑक्सिजन त्यांना त्या काळात माहित होता ना. मग विज्ञानाला एवढा उशीर का लागतो ते शोधायला? अगदी त्याच पद्धतीने वैकुंठ गमन सिद्ध करण्या एवढं विज्ञान आपलं प्रगल्भ अजूनही झालेलं नाही. पण तुकोबारायांच्या जीवनामध्ये तुकोबाराय, आज तुम्ही ह्या ब्रॉडकास्टला कात्रजहून इथे देऊला आलायत, बरोबर? कात्रजहून आलाय, पुन्हा आता कुठे जाणार तुम्ही? कात्रजला जाणार. जगद्गुरु तुकोबाराय जन्माला आल्याचे जे अभंग आहेत त्यांनी सांगितलं, आम्ही वैकुंठवासी आलो याची कार्यनाशी. मग तुकाराम महाराजांनी येण्याचं स्थान काय सांगितलंय? वैकुंठ. आम्ही वैकुंठाहून आलेलो आहोत, जाणार आहे आणि आम्ही पुन्हा कुठे जाणार आहोत? वैकुंठाला जाणार. पण ते कुठेही गेलेले नाही, तेही आज ह्या लाखो वारकऱ्यांच्या रूपाने आपल्यामध्ये आहे, त्यांच्या अभंग गाथेच्या रूपाने आपल्यामध्ये आहे. परंतु तुकाराम महाराजांकडे ती एक शक्ती होती. पंचमहाभूतापासून निर्माण झालेला जो आपला हा देव आहे, तो योगाच्या साधनेने आपण पंचमहाभूताच्या स्वाधीन पुन्हा करू शकतो. सर्वसाधारण तुम्ही आम्ही सुद्धा ज्यावेळेस मरतो त्यावेळेस आपल्याला अग्निडाग दिला जातो, पण त्याच अग्नीमध्ये आपला अग्नी तत्व विलीन होते. पुन्हा आपला तो सावडण्याचा विधी आले की आपल्याला पुन्हा जलामध्ये ते सोडलं जाते, पुन्हा आपण त्या जलामध्ये निर्माण झालो. जलामध्ये आपण गेलेलो आहोत. काही राक्षांनी झाडांना जीवदान दिलेलं आहे, प्रत्येक गोष्टी प्रत्येक ठिकाणी. परंतु ज्या वेळेस ह्याच समुद्राला या नद्या जाऊन मिळतात आणि त्याची पुन्हा वाफ होते, तेव्हा आपण वायू तत्वात, आणि ती वाफ पुन्हा आकाशामध्ये जाते. आकाशात गेल्याच्या नंतर तिचं ढगात रूपांतर होतं आणि पुन्हा पाणी म्हणून ती पृथ्वीवर येते. तशी आपली पंचमहाभूत पुन्हा पुन्हा एकत्र येत असतात, पुन्हा पुन्हा विभक्त होत असतात. ही योग साधना आहे. हा विषय शब्दांनी सांगायची गरज नाही. जगद्गुरु सदैव तुकाराम महाराज वैकुंठाला गेलेत, ह्यावरती वारकरी संप्रदायाचा विश्वास तर आहेच. पण आता नवीन नवीन ज्या माहिती उपलब्ध होतात की देवगाव त्या काळीचे असणारे हवेलीचं गाव होतं. इंग्रजांचे पोर्तुगीज आपल्या देशामध्ये आलेले होते त्या काळामध्ये, आणि पोर्तुगीज एक व्यापारी त्यावेळेस त्या ठिकाणी उपस्थित असल्याचे पुरावे आता समोर येत आहेत. आणि त्यांनी त्या टायमिंगला त्या पोर्तुगीज सरकारला एक पत्र दिलं होतं की इथला एक माणूस एका भल्या मोठ्या पक्षावरती बसून जाताना दिसला. त्या पत्राकडे 100 वर्ष त्या लोकांनी लक्षच नाही दिलं, पोर्तुगीज सरकार. हो, पण नंतर त्यांच्या ते लक्षात आलं, आणि मग त्या दिवसा शोध, पुन्हा त्या घटनेचा शोध. जगद्गुरु तुकोबारायांची एकमेव अशी गाथा आहे, धर्मग्रंथ आहे की ज्याचं पहिलं प्रकाशन इंग्रज सरकारने केलंय आणि भारत सरकारची त्याच्यावर मोहर असलं, असा दुसरा धर्मग्रंथ नाही. तुम्ही इंग्रजांचा आणि पोर्तुगीजांचा उल्लेख केला, मी त्याच प्रश्नाकडे येणार आहे की मध्यंतरीच्या काळात जशी शिवाजी महाराजांची समाधी दुर्लक्षित झाली होती, जी महात्मा फुलेंनी शोधून काढली, तसंच काहीच तुकाराम महाराजांच्या बाबतीतही झालं होतं. आणि तुकाराम महाराजांचे अभंग किंवा तुकाराम महाराजांचं जे कार्य होतं ते दुर्लक्षित झालं होतं. तर ते कार्य सुद्धा शोधून काढण्यामागे किंवा त्याच्या मागे काही इंग्रज अधिकाऱ्यांनी पण त्याच्यामध्ये हातभार लावल्याचे दाखले आहेत. त्याबद्दल आम्हाला सांगा की कसं हे प्रकाशात आलं आणि तुकाराम महाराजांच्या बद्दल पुन्हा आपल्याला समजलं की असे कोणीतरी जगद्गुरू आपल्यात होऊन गेले होते. पुन्हा आता आपण जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंग गाथा इंद्रायणी नदीमध्ये बुडवल्या, इथं पुन्हा यावं लागतंय आपल्याला. ज्या वेळेस तुकोबारायांनी पाहिलं की माझं हे लिखाण, माझं हे कवित्व नष्ट करण्याच्या मागे लोक आहेत,
मग त्यांनी ठरवलं की इथनं पुढं अभंग लिहायचे नाही, इथनं पुढं आपण अभंग करायचे आणि लोकांना ते इतके भावुक झाले पाहिजे की त्यांचे ते कंठस्थ झाले पाहिजे. गरज नाही. आम्हा घरी धन शब्दांचीच रचने, शब्द वाटू धन जन लोका. त्यांनी ते अभंग लोकांनाच वाटायला सुरुवात केली आणि मग ते वाटलेले अभंग आज आपण एकत्र करतोय. हा, इथे कडूसमध्ये असेल, तळेगावमध्ये असेल, बडोदे सरकारकडे असेल. बडोदे सरकारकडे जी गाथा होती जगद्गुरू तुकोबारायांचे, आमचेच काही वंशज मंडळी पंढरपुरामध्ये आहेत, त्यांनी बडोद्यावरनं ती गाथा पंढरपूरला आणली. बर. म्हणजे तुकोबारायांच्या नंतरच्या अभंगातनं ज्या ज्या लोकांनी काही लिखाण केलं त्या गाथा उपलब्ध करायला सुरुवात झाली. मध्यंतरी मी गुजरातला गेलो होतो, त्या ठिकाणी सुद्धा एक मोठा एक संग्रहालय आहे की ज्यामध्ये पुरातन वस्तू भरपूर आहेत. अगदी तलवारी, कपड्यांपासून त्या काळात वापरण्यात आलेल्या सगळ्या वस्तू, अनेक संतांची चरित्र, त्यामध्ये सुद्धा मला जगद्गुरू तुकोबारायांची हस्तलिखित पाहायला मिळालं. बापरे. गुजरातमध्ये विचार होता ते आपल्या महाराष्ट्रात आणावा, पण निश्चितपणाने गुजरातमध्ये त्याचा एवढा मोठा प्रसार होतोय की लोक तिथं जाऊन पाहतात. तर आपलं तर कार्य चालूच आहे, पण आपलं कार्य बाहेर गेलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने जगद्गुरू तुकोबारायांच्या मगाशी सांगितल्याप्रमाणे 6 कोटी अभंग आहेत. एवढे अभंग आपल्याकडे उपलब्ध नाही. संस्थांकडे जी गाथा आहे आता जी उपलब्ध आपण तिथं ठेवलेली आहे दर्शनासाठी, ते मूळ हस्ताक्षर तुकोबारायांचं आहे. इंद्रायणीच्या डोहामधनं जे जलदिव्य झालं ते वर आलेले अभंग आपण ते जतन करून ठेवलंय आणि त्या अभंगाच्या कलर प्रिंट काढून आपण बाहेर भाविकांना दर्शनाला ठेवले आणि त्या अभंग त्याच्या पाठीमागच आपण ठेवलेले आहेत. अगदी थोडे आहेत ते. हा, मी तेच प्रश्नाकडे येणार आहे की तुकाराम महाराजांचे हस्तलिखित अभंग आपण संस्थांमध्ये दर्शनासाठी ठेवलेले आहेत. ते आहेत तिथं की जिथं त्याची परत प्रतिकृती करून एक आपण इथं बनवलेली आहे. तुम्ही सांगितलं की तुकाराम महाराजांनी 6 कोटी अभंगाची रचना केली, पण जसं वेगवेगळ्या कार्यातून इंग्रज असतील किंवा बडोदे सरकारकडे पंढरपूरच्या काही लोकांनी किंवा देशभरातल्या लोकांनी कुणी कुणी त्याच्यात कार्य केलं आणि तुकाराम महाराजांचे अभंग आजही वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला सापडतात आहे आणि तोच प्रवास अजून चालू आहे. तुकाराम महाराजांच्या अभंगांनी 350 वर्षांपासून आजपर्यंत आपल्याला समाजात कसं राहायचं, एखाद्या कर्त्या पुरुषापासून ते एखाद्या नेमत्या बाळापर्यंत कसं राहायचं हे अभंगामधून आपल्याला शिकवलेलंच आहे. मला तुम्हाला एक वेगळा असा प्रश्न विचारा वाटतं की तुकाराम महाराजांनी एवढे अभंग लिहिले, त्यांची गाथा तुम्ही सांगितली, शिळा मंदिराची सगळी कथा सांगितली. तुकाराम महाराज वैकुंठ गमनाला गेल्यावरती आपण आता ज्या कारणासाठी हा आपण पॉडकास्टही बनवते काय, तर तो विषय आहे तुकाराम बीज. आणि तुकाराम बीज मध्ये फुले पडतात असा एक सगळीकडे नामोल्लेख होतो की फुले पडतात. तर तुकाराम बीजचं ऐतिहासिक आध्यात्मिक महत्व काय आहे तुकाराम बीज, आम्हाला विस्तृतपणे सांगा. फुलं पडतात म्हणजे नेमकं काय? फाल्गुन वद्य द्वितीया जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचं सदैव वैकुंठ गमन झालं. पण ते वैकुंठ गमन ज्या ठिकाणाहून झालं त्या ठिकाणी एक वृक्ष आहे, त्याचं नाव आहे नांदुरकी. निश्चितपणानं नांदुरकी वृक्षाखाली ते कीर्तन करत होते आणि ते कीर्तन करत असताना त्यांनी एक अभंग घेतला होता. ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी, भाग्य तरी ऋणी देवायसा, तीर्थ ब्रह्मकाशी आणि नाळस, कडू स्वर्गवास करीन गोड. लक्षात घ्या, कीर्तन परंपरा जी आहे ती नारद मुनीपासून आहे, बरोबर. नारद मुनीचा संचार कसा होता? सर्वत्र स्वर्गात होता, भूताला होता, पाताळात होता, तिन्ही लोकांमध्ये नारद मुनींचा वास होता. पण तो कशाच्या जीवावर होता? कीर्तन नामस्मरणाच्या जीवावर होता. नारायण. म्हणजे नाम महत्व किती महत्वाचं आहे. जगद्गुरू तुकोबारायांनी ते सांगितलं की ब्रह्मभूत काय होतसे कीर्तनी, कीर्तनामध्ये काया ब्रह्मरूप होते
करणाराची तर होतेच, पण ऐकणाराची सुद्धा होते. आणि मग अशीच मी तुम्हाला सांगितलं की तो अनुभवाचा गोष्ट आहे. पण त्या नांदुरकी झाडावरती फुलं पडतात, हा काय प्रकार आहे. तर ह्या प्रकाराचं एक साधं उदाहरण तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस तो पूजनीय नांदुरकीचा वृक्ष होता, तुकाराम महाराज वैकुंठ गमन झाले, त्यावेळेस वैकुंठावरनं जी ऊर्जा आलेली होती, ती ऊर्जा त्या नांदुरकी वृक्षाच्या खाली घनीभूत झाली भोवऱ्याच्या रूपाने. पुन्हा त्या स्थितीला ती भूमिगत ऊर्जा पुन्हा एक वातावरण निर्माण करते त्या स्थितीला. आणि मग ते नांदुरकीचं वृक्ष हालतं. पण आपण जर झाडं इतर हालताना पाहिली तर त्याचे डोललेले असतात आपल्या आज. बरोबर आहे. पण नांदुरकी वृक्ष हालताना एखाद्या गरुड पक्षाच्या पंखासारखं ते असं हालतं, लक्षात घ्या. अच्छा. आणि मग ते ज्यावेळेस हालतं त्या काळामध्ये त्याच्यावरती एक मोगऱ्याचा वेल सोडलेला होता आमच्या लोकांनी, पूर्वजांनी, की तो वेल त्या झाडावरती फार वरतीपर्यंत फुललेला असायचा. तुकोबारायांची जर हे तुकाराम बीज आपण पाहिली तर मार्च एप्रिल मध्ये म्हणजे कडक उन्हाळ्यामध्ये ते आलेली असते, फाल्गुन मध्ये त्या. आणि नेमकं त्या काळातच मोगरा उन्हाळ्यात फुललेला असतो. आणि ते मोगऱ्याचं झाड त्या नांदुरकी वृक्षावरती होतं. बरोबर 12:02 झालं, तो वृक्ष हल्ला की ती फुलं खाली पडायची. आणि म्हणून आता ते झाड तेच आहे, पण ते मोगऱ्याचा वेल आता राहिलेला नाही. पण ती फुलं पडतात हे एकमेकाला आपल्या पूर्वी लोक सांगायचे. तुकाराम बीजाला आपण जात असतो, जशी देऊ आळंदी पंढरपूरची वारी आहे तशी तुकाराम बीजेची वारी आहे. पण प्रत्येक घरातला माणूस बीजाला यायला लागला, याचं कधी निमंत्रण नसतं बरोबर तुकाराम बीजेचं. पण आज लाखोनी समाज इथं येतो, पण त्याच्या पूर्व जात परंपरेप्रमाणे तो येत असतो. मग त्याला ते माहिती असतं की फुलं पडतात काय आताच्या काळात वेळ नाही राहिला. मग तो येताना जी आपली फुलं तिथे घेतलेली असतात, 12:02 कीर्तन झाल्याच्या नंतर तिथेवरती फुलं टाकली जातात, तेव्हा ते फुलं पडतात म्हणतात. अच्छा, असा त्याचा उल्लेख आहे, फुलं पडलेत. महाराज, तुकाराम महाराज आणि आपल्या महाराष्ट्रातली संत परंपरा सगळ्यांना माहिती आहे. पण या संत परंपरेला एक जो मोठा इतिहास आहे तो म्हणजे वारीचा. आपल्या महाराष्ट्रातली विठ्ठलाची वारी, विठोबाची वारी फार वर्षांपासून आहे. अगदी त्याचं मूळ शोधणं सुद्धा कठीण आहे. पण तरीही ती वारी आजही जगभरात एक नवनवीन रेकॉर्ड तयार करते. लाखो भाविक येतात, कुठलंही नियोजन, एवढ्या सगळ्यांना घेऊन ही वारी जाते. हा विषय फार मोठा आहे. पण मला संत तुकाराम महाराजांची वारी तिथे सुरू झालेली, तुकोबारायांची, आणि त्यानंतरची आत्तापर्यंतची वारी, याबद्दल जाणून घ्यायचं आहे. जगद्गुरु तुकोबारायांच्या काळामध्ये पंढरीची वारी पूर्वीपासून आहे, आपला विषय झाला. परंतु गावागावामधनं दिंडीच्या स्वरूपामधनं पंढरपूरला लोक जायची, चालत यायची, दिंडीच्या स्वरूपात जायची. आणि त्या जाण्या येण्याच्या एरे झाला. वारी हा शब्द तेव्हा प्रचलित झाला. आपण वारकरी जे म्हणतो ना, तो वारीकरी आहे. अच्छा, वारीकरी आहे. वारीकरी म्हणजे पंढरपूरची वारी करणारा. तुकोबारायांच्या काळापासून ते चालू होतं. तुकाराम महाराजांचं सदैव वैकुंठ गमन झालं आणि वारकरी संप्रदायाची धुरा त्यांचे बंधू कान्होबाराय यांच्यावरती आली. आणि मग पुन्हा कान्होबारायांची वारी चालू झाली. तुकाराम महाराज ज्यावेळेस वैकुंठाला गेले त्यावेळेस त्यांच्या पत्नी अवली आईसाहेब गरोदर होत्या. तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनानंतर 2 महिन्यामध्येच त्यांना एक पुत्र झाला आईसाहेबांना. त्याचं नाव नारायण, जे पुढे तपोनिधी नारायण महाराज म्हणून सगळ्यांना विख्यात झाले. तपोनिधी नारायण महाराजांचं कार्य फार वारकरी संप्रदायात इतकं मोठं आहे की त्याच्यासाठी काही अपोसोड लागेल अख्खा आपल्याला. पण थोडक्यात सांगायचं म्हटल्याच्या नंतर नारायण महाराज आपले चुलते कान्होबारा यांच्या संघ पंढरपूरला लहानपणापासून जायचं. पण पंढरपूरला जात असताना ठिकठिकाणी मुक्कामाच्या ठिकाणी कीर्तन, प्रवचन असे आध्यात्मिक धार्मिक कार्यक्रम आपले होत होते. आणि कान्होबारायांचं कीर्तन चालू आहे. आणि कान्होबा कीर्तनामध्ये सांगतायत लोकांना की प्रभू रामचरित्र सांगतायत. श्रीरामचंद्र वनवासाला गेलेले आहेत आणि भरत त्यावेळेस उपस्थित नव्हता. मग भरत आल्याच्या नंतर त्यांना कळलं की प्रभू रामचंद्र वनवासाला गेलेले आहे. आणि मग ते पळत ते रामाला शोधत तिथं गेले आणि रामाला म्हटले जायचं नाही, तुम्ही पुन्हा माघारी फिरा.
प्रभू रामचंद्रांना वडिलांना दिलेलं ते वचन होतं, त्यामुळे त्यांना ते गेले. पण भरताला त्यांनी आपल्या पादुका दिल्या बरोबर आहे. आणि त्या चरण पादुका घेऊन भरत पुन्हा आले अयोध्येत. अयोध्येच्या बाहेरच राहिले, परंतु त्या पादुका म्हणजेच प्रभू रामचंद्र आपल्या संग आहेत आणि त्याच पादुका सिंहासनावरती ठेवून भरताने राज्य केलं. बरोबर आहे. ही संकल्पना तपोनिधी नारायण महाराजांना इतकी रुचली की आपण पंढरपूरला चाललोय नुसतंच, पण मग आपल्या संग आपण तुकोबारायांना पण लिहू शकतो ना त्यांच्या पादुका करून. आणि मग त्यांनी काय केलं, पुढच्या वारीला जात असताना, आषाढीला जात असताना तुकोबारायांच्या पादुकाशी छोट्याच्या बनवल्या गळ्यामध्ये आणि त्या घातल्या. आणि मग ज्ञानेश्वर माऊलींवरती देवकरांची फार श्रद्धा होती. ज्या वेळेस ज्ञानेश्वर महाराज समाधिस्थ झाले त्यावेळेस नामदेव रायांनी विश्वंभर बाबांचा हात हातात धरला. पंढरीचा पांडुरंग परमात्मा देऊमध्ये नांदतोय, पंढरपूरला तुम्ही जायचं नाही, पण तुम्ही आळंदीला यायचंय आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचं संरक्षण करायचंय, त्याची नित्याच्या पूजा करायच्या. तेव्हापासून देवकरांची आळंदीची वारी सुरू आहे. आणि ह्याच वारीच्या पुढे पुणे कलियुगामध्ये नामदेवराय तुकोबारायांच्या रूपाने आलेले. बरोबर आहे. त्याच तुकोबारायांचे जे चिरंजीव नारायण महाराज आहेत त्यांना ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार समजला जातो. बर. तुकोबारायांना ज्यावेळेस ही गोष्ट लक्षात आली की ज्ञानेश्वर महाराज आपल्या पोटी येणार आहेत आणि मग आपलाच मुलगा पुन्हा आपली सेवा करणार, म्हणजे ज्ञानेश्वर महाराज माझी सेवा करणार का? माझं पामरा नको तोर, पण पायीची वाण पायीच बरी. त्यांनी ओळखलं की आपलं जीवन कार्य आता संपलेलं आहे. नारायण महाराजांची आणि तुकोबारायांची गाठ भेट झालेली आहे. तुकोबाराय गेल्याच्या नंतर नारायण महाराजांचा जन्म आहे. कान्होबानी वारकरी संप्रदायांनी त्यांना झोळीत घेतलं, डोळ्यात आसू येत आहेत. त्या नारायण महाराजांनी ज्यावेळेस वारीची संकल्पना सुरू केली त्यावेळेस त्यांना वाटलं की आपल्याबरोबर तुकोबारायांना पाहिले नाही, पण ते आपल्याबरोबर पाहिजेत, माऊली जवळ आहे, माऊली आपल्या संग पाहिजेत. मग त्यांनी सुरुवात केली की ज्ञानोबा तुकोबा एकाच गळ्यात त्या ठेवून त्यांनी वारी चालू केली. लोक त्यांना विचारायला लागले हे काय, ते त्यांनी सांगितले हे ज्ञानोबा आहेत, हे तुकोबा आहे. ज्ञानोबा तुकोबा ही भजनच नारायण महाराजांनी चालू केलं. ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम हे भजनच नारायण महाराजांनी चालू केलं. पुन्हा एक पालखी बनवण्यात आली. पालखीत बसण्याचा हा फार मोठा बहुमान होता त्या काळामध्ये. मग ज्ञानोबारायांच्या तुकोबारायांच्या पादुका एकाच पालखीमध्ये ठेवायच्या. इथून तुकोबारायांची या पादुका घ्यायच्या, आळंदीला जायचा, आळंदीला मुक्काम करायचा, माऊलींच्या पादुका घ्यायच्या, त्याच पालखीत ठेवायच्या, पंढरपूरला जायचं, पुन्हा येताना माऊलींच्या पादुका ठेवायच्या, पुन्हा देऊला यायचं, तुकोबारायांच्या पादुका ठेवायच्या. आजही परंपरा पूर्णपणे चालू आहे. आजही तुकोबारायांची पालखीचं प्रस्थान आदल्या दिवशी होतं, ज्ञानेश्वर माऊलींचं प्रस्थान दुसऱ्या दिवशी होतं. येताना पहिले ज्ञानेश्वर महाराज येतात, दुसऱ्या दिवशी तुकोबाराय येतात. नारायण महाराजांनी सुरू केलेला हा पालखी सोहळा 150 वर्ष एकत्र ज्ञानोबा तुकोबा चालत होते, दोन्ही एकत्र. परंतु कालांतराने दोन्ही सोहळ्याचं स्वरूप वाढलं आणि 2 सोहळे विभक्त करण्यात आले. परंतु पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायण महाराज आहेत. त्यांनी हा पालखी सोहळा आपल्याला दिलाय आणि तेव्हापासून ही पालखी नंतर कालांतराने वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्यात बदल आपण करत गेलो. पुन्हा बैलगाडीतनं मग ते रथ तयार झाला, रथातनं मग आता चांदीचे रथ तयार झाले, पुन्हा आता अनेक दुसरा चांदीचा रथ करायचा संस्थांचा संकल्प आहेच. मी त्याकडेच येणार आहे. म्हणजे पंढरीच्या वारीची परंपरा फार मोठी आहे, पण तिला पालखी सोहळ्याचं जे रूप आहे ते तपोनिधी नारायण महाराज, जे संत तुकाराम महाराजांचे चिरंजीव, त्यांचा जन्म संत तुकाराम महाराज वैकुंठ गमनाला गेल्यानंतर झाला आणि त्यांच्या मनात ती संकल्पना आली की आपल्याला जसे भरताने राज्य केलं तसंच आपल्याला संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका घेऊन जाता येईल. तुम्ही सांगितलं की वेगवेगळे 150 वर्षे एकत्र पालखी जात होती आणि ती वेगवेगळी पण झाली. आता पालखीचं स्वरूप विस्तारित होतंय बदलत्या काळानुसार, आधुनिकतेनुसार. मध्यंतरी DRDOनी सुद्धा बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये आल्या, घाटामध्ये जो बैलांना त्रास होतोय. आता मी त्याकडेच येणार आहे, तुमच्या ते मुद्द्याकडे, की आता पालखीचं एक नवीन रूप पाहायला मिळणार आहे आणि ते एक वेगळं भव्य दिव्य रूप असं आता पालखी रथाचं संस्थांतर्फे, देहू संस्थांतर्फे करायला भेटणार. आणि कदाचित मी पहिल्यांदाच हा विषय काढतोय या चॅनेलच्या माध्यमातून. मला त्याबद्दल जाणून घ्यायचं आहे की
एका सामान्य वारकऱ्याला जगभरातल्या किंवा वेगवेगळ्या संस्थांना त्या रथासाठी मदत करायची असेल किंवा काय करायचं तर त्याचं स्वरूप काय असणार आहे ते थोडक्यात आम्हाला सांगा. आताच्या काळामध्ये परमार्थ दाखवण्याची व्यवस्था सुरू झालेली आहे. आपला परमार्थ हा दुसऱ्याला दाखवायचा नसतो, आपला परमार्थ आपण करायचा असतो. लक्षात घ्या. तुकोबाराय ज्यावेळेस ह्या रथातून जाणार आहेत, सांगायचं तात्पर्य एकच आहे की एखादा माणूस चांदीचा रथ तुकोबारायांच्या सोन्याच्या पादुका बी बनवून देऊ शकतो. एवढे श्रीमंत लोक जगात आहेत. आहेत देऊ संस्थांचा मानस आहे की प्रत्येक वारकऱ्यांनी 1 रुपया जरी दिला तरी तो आम्हाला 1 कोटीसारखा 1 लाखासारखा आहे. कारण ज्यावेळेस तुकोबारायांचा रथ ह्या पालखी सोहळ्यामध्ये मार्गक्रमण करणार आहे त्यावेळेस तो वारकरी सांगेन की ह्या रथाला लागलेली चांदी माझी आहे. तो त्या रथाला ज्यावेळेस स्पर्श करेल त्याला जे त्याच्यातनं ते ऊर्जा मिळणार आहे ना की याच्यात माझा सहभाग आहे. ह्याच्या माध्यमातून संस्थांनी ते आवाहन केलेलं आहे की ज्यांना कोणा याच्यात सहभाग घ्यायचा असेल, काय तुम्हाला दान द्यायचं असेल तर त्याच्यासाठी त्यांचा ते कोड वगैरे त्यांनी ते बँक अकाउंट वगैरे दिलेलं आहे. ती पण हेतू एकच आहे देऊ संस्थांचा आतापर्यंतचा, जगद्गुरू तुकोबारायांच्या कार्याच्या प्रमाणेच आपण वागायचं. आपल्याला आठवत असेल छत्रपती शिवाजी महाराजांनी पाठवलेला नजराना जगद्गुरू तुकोबारायांनी परत केला. हो, निस्ताच परत नाही केला की ज्याला तो घेऊन पाठवला तो परत आल्याच्या नंतर त्याला सांगितलं की इंद्रायणीच्या डोळ्यात आंघोळ करून ये आणि मग आते, कारण त्याला स्पर्श झालाय तुझा. मग तो काय पापाचा नव्हता, परंतु त्याच्यावरती हक्क हा स्वराज्याचा होता. छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी सांगितलं हे आमच्यासाठी नाहीये, हे स्वराज्य निर्माण करण्यासाठी आलेलं धन्नवलं ते म्हटलं. पण तुम्हाला जर वाटत असेल की मी समाधानी पाहिजे, साधू संत तुमच्या काळातले समाधानी असेल तर ते तुम्हाला करावं लागणार आहे माझ्या समाधानासाठी. तर काय करायचंय? व्रत करा, एकादशी गळा मिरवा तुळशी. तुम्हाला गळ्यामध्ये तुळशीची माळ घालावी लागेल, एकादशीचं व्रत करावं लागेल, वारकरी संप्रदायाचे आचार विचार तुम्हाला मान्य करावं लागेल. जगद्गुरू तुकोबारायांच्या जीवनामध्ये एक स्त्री त्यांना बरोबर घालण्यासाठी आलं होतं. त्यावेळेस तुकोबाराय सांग जाय गे बाय की तू इथून जा, आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. तैसे म्हणजे कसे? व्यभिचारी नाही, हा विष्णुदास आहे. तेच विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या समोर उभी केलेल्या स्त्रीला ते म्हटले की तू माझी माता आहे. तिला माते समान त्यांनी दर्जा दिला, चोळी लुगडं देऊन तिची वळवण केली. हे तुकोबारायांचे विचार आहेत. ह्या विचाराचं पालन छत्रपती शिवाजी महाराज करत होते आणि तेच आज संस्थान आणि मग संस्थांनी सुद्धा देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी देऊला आले, देशाचे राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील असताना त्या देऊला आल्या. कुठलीही आर्थिक मागणी संस्थांनी केली नाही. मला अनेक प्रश्न विचारले गेले की मोदीजी इथं आले मग तुम्ही काहीतरी मागून घ्यायचे होते. अहो, जगद्गुरू तुकोबारांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा नजराना परत केलाय, त्यांचे आपण अनुयायी आहे, आपल्याला मागायची काय गरज नाही. लक्षात जे काय होईल ते सामान्य त्यांनी त्याच्यामध्ये ते डिक्लेअर केलं की पालखी जो मार्ग आहे तो 4 पदरी आम्ही करणार आहोत. त्याच्यावरती हजारो कोटी रुपये ते खर्च करतायत, ज्यांनी समाजाचंच भलं होईल, समाजाचंच भलं होणार आहे. आणि तसंच आता जो रथ बनतोय त्यासाठी वारकऱ्यांनी त्याच्यामध्ये निश्चितपणाने मदत करावी. नक्की त्यांनी त्याच्यात या सहभाग नोंदवा. पॉडकास्टच्या माध्यमातून सर्व वारकरी संप्रदाय महाराष्ट्रातले जनतेला आवाहन आहे की हा जो रथ येतोय चांदीचा रथ, हा केवळ भौतिकदृष्ट्या चांदीचा नाहीये, तर त्यात प्रत्येक वारकऱ्याच्या भावना आहे. त्या प्रत्येक वारकऱ्याला सहभागी होण्याचा संदेश जो तुकाराम महाराजांचा होता तोच संदेश आज संस्थान आज आपल्याला देते आणि आपल्याला आवाहन करते की तुम्ही सुद्धा या कार्यात सहभागी व्हा, जी परंपरा आपल्याला पुढची हजारो वर्ष चालू ठेवायची. महाराज, आज तुम्ही जे आम्हाला या पॉडकास्टच्या माध्यमातून सांगितले, माझे तर डोळे भरून आले तुमच्या एका प्रसंगाने की वेळ फार कमी आहे आपल्याकडे, त्यामुळे आज आपण इथेच थांबतोय.
आज तुम्ही जे आम्हाला मार्गदर्शन केलं संत तुकाराम महाराजांच्या बालपणापासून ते अगदी आत्ता संस्थांच्या कार्यापर्यंत, ते नक्कीच खूप प्रेरणादायी आहे. यातून आजच्या पिढीने तितकंच शिकण्यासारखं आहे. तुकारामांची गाथा अशी आहे, तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे, की एक जरी पान उघडलं आणि त्यातला कुठलाही अभंग वाचला तो आजही तंतोतंत आपल्याला लागू पडतो. धन्यवाद, तुम्ही आम्हाला वेळ दिला या सर्व पॉडकास्टसाठी आणि हे मोलाचं मार्गदर्शन केलं. मंडळी, आजची चर्चा इथंच थांबते. रामकृष्ण. पण आजच्या चर्चेतून एक गोष्ट नक्की स्पष्ट झाली आहे, की तुकाराम महाराज हे फक्त इतिहास नाही आहेत, तो एक जिवंत असा झरा आहे. तो ज्ञानाचा झरा आहे, तो भक्तीचा झरा आहे, तो प्रेमाचा सुद्धा झरा आहे. त्यांच्या अभंगात, त्यांच्या विचारात, त्यांच्या वागण्यात, त्यांच्या कृतीत एक विलक्षण असं तेज आहे. संकट आली तरी त्याला कसं सामोरं जायचं आणि अध्यात्म परमार्थ करत करत तुमचा प्रपंच कसा साधायचा हे सुद्धा तुकाराम महाराजांनी त्यांच्या पूर्ण कार्यकालात, त्यांच्या पूर्ण जीवनकालात आपल्याला त्यांच्या अभंगातून सांगितलंय. 6 कोटी अभंग लिहिताना त्यांनी ह्याची सुद्धा काळजी घेतली की ते अभंग मुखोद्गत कसे राहतील. आणि ते अतिशय उत्कृष्ट दृष्ट्या आजचे आपले पाहुणे नितीन महाराज मोने यांनी आपल्याला साध्या आणि सोप्या भाषेत सांगितलेलं आहे. तुकाराम बीज हा फक्त स्मरणाचा दिवस नाही, तो आपल्यासाठी एक आत्मपरीक्षणाचा दिवस आहे. सदैव वैकुंठ गमनाला गेलेले तुकाराम महाराज आजही वारकऱ्यांच्या रूपाने आपल्या सोबत आहेत, लाखो वारकऱ्यांच्या रूपाने सोबत आहेत. हेच आपल्याला आज या पॉडकास्टमधून सांगायचं आहे. तुकाराम महाराजांच्या प्रत्येक अभंगाचा उच्चार करताना आपण त्याचं परीक्षण करणं गरजेचं आहे आणि तो प्रत्येक अभंग आपल्या जीवनात आणण्याचा गरज आहे, त्याचं अनुकरण करण्याचं गरज आहे. जर तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल आणि तुम्हाला जर वाटत असेल की आपल्यापैकी एक जण जरी या पॉडकास्टच्या माध्यमातून संत तुकाराम महाराजांच्या एका अभंगातून जरी प्रेरित झाला तरी आमचा हा पॉडकास्ट सार्थकी लागला असं समजतो. पुन्हा भेटू नव्या पाहुण्यांसह नव्या मुद्द्यावरती. तोपर्यंत धन्यवाद.